मंत्री नरहरी झिरवाळांवर सुनेत्रा पवार नाराज असल्याचं कळतंय। मंत्रालयामधल्या लाचखोर प्रकरणावरून ही नाराजी व्यक्त झालेली आहे। स्वतःची आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्यावी, सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांना या सूचना केलेल्या आहेत। कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याचं कळतंय। मंत्रालयामध्ये झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना लाच घेतली होती आणि या प्रकरणावरून ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा याची काळजी घ्यावी, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांमुळे बदनाम होणार नाही याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी तसंच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी झिरवाळ यांना दिलेल्या आहेत। तर काल मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार तसंच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि तेव्हा ही नाराजी व्यक्त केली गेली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, नरहरी झिरवाळ आणि सुनेत्रा पवार यांची काल भेट झाली आणि यामध्ये सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। पक्षाची आणि स्वतःची प्रतिमा जपा असं त्यांनी सांगितलंय। काय नेमकं झालंय बोलणं? नक्कीच अनुपमा, मंत्रालयातील मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यावरती एसीबीने कारवाई केलेली होती। लाच घेताना त्यांना पकडलेलं होतं, ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर हे प्रकरण राज्यभरामध्ये गाजलं आणि अर्थात एकंदरीत टीका जी आहे ती होऊ लागलेली होती। ही कारवाई अर्थात मंत्रालयामध्ये झालेली होती, त्यामुळे टीकेची एक झोड उठवली गेली आणि मंत्री झिरवाळ यांच्या पदावरती किंवा मग त्यांच्या खात्यावरती एक प्रकारे प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित केला जात होता। आणि या सगळ्या प्रकरणावरून अर्थात पक्षांतर्गत चर्चा झालेली होती आणि काल सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक पार पडली। ही बैठक संपल्यानंतर झिरवाळ आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय आणि यावेळी सुनेत्रा पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली। अशा या सगळ्या प्रकरणावरून पक्षाची प्रतिमा मलिन होतीये, त्यामुळे कुठेतरी आपणच काळजी घेतली पाहिजे। आपले कर्मचारी हे नक्की काय करतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती आपली नजर असली पाहिजे, कारण हे सगळे प्रकरण बाहेर आल्यानंतर पक्षाची कुठेतरी प्रतिमा मलिन होते असं त्यांनी सांगितलं। आणि एक प्रकारे सुनेत्रा पवार यांनी आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। त्या सगळ्या प्रकरणावरती आज 10 वाजता स्वतः नरहरी झिरवाळ यावरती भाष्य करणार आहे, स्पष्टीकरण देणार आहे। कालची नाराजी आणि अर्थात या संपूर्ण प्रकरणामध्ये यानंतर आता नरहरी झिरवाळ नक्की काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं निश्चितच। मात्र दुसरीकडे या सगळ्या प्रकरणावरून ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवाळ यांच्यावरती नाराजी व्यक्त केली, त्यामुळे आगामी दिवसात पक्षांतर्गत काही महत्वाचे मोठे पाऊल उचलले जातात का या संदर्भात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार। अगदी सीमा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।